राजकीय पक्षांच्या दबावानंतर वादग्रस्त सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक. डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. विविध राजकीय पक्षांच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि वाढत्या दबावानंतर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेले डॉक्टर वैभव साळुंखे आणि ऑन ड्युटी नर्स यांच्याशी झालेल्या कथित मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेनंतर डॉक्टर, नर्स आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन अधिकृत तक्रार दाखल केली. तसेच घटनेच्या निषेधार्थ शास्त्रीनगर रुग्णालयात कामबंद आंदोलनही करण्यात आले. दरम्यान, सुरुवातीला या प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. मात्र, पत्रकार परिषदेत रमेश म्हात्रे यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचा दावा केला. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची भूमिका स्पष्ट केली. याचवेळी मनसेचे हर्षद पाटील, काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार, महेश तपासे आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत तातडीच्या कारवाईची मागणी केली. सायंकाळी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही शास्त्रीनगर रुग्णालयात भेट देऊन डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व संबंधित नगरसेवकावर कायदेशीर कारवाईची मागणी केली. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अखेर कल्याण परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलिसांनी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे. काल जो प्रकार शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये घडला, एक महिला डॉक्टरला मारहाण करण्याचा, जो त्या नगरसेवकाला माज आलाय सत्तेचा, तो माज उतरवण्यासाठी नक्कीच महानगरपालिकेने पुढाकार घेतला पाहिजे. जर कमिशनर महोदय आपल्या एका डॉक्टर कर्मचाऱ्याला न्याय देऊ शकत नसतील तर त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचे अधिकार नाहीयेत. जर ते स्वतःच्या कर्मचाऱ्यांना न्याय नाही देऊ शकत तर ते महानगरपालिकेत राहणाऱ्या लोकांना काय न्याय देतील, असा माझा स्पष्ट महानगरपालिकेच्या कमिशनर यांना आरोप आहे. माझा अशी मागणी आहे कमिशनर महोदय यांच्याकडे की आपण त्वरित जे काय कायदेशीर कारवाई आहे ती करावी आणि त्या नगरसेवकाला अद्दल घडली पाहिजे. पुन्हा कुठल्या नगरसेवकाने अशी भूमिका नाही घेतली पाहिजे की एखाद्या महिला डॉक्टर कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची. डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये जी घटना घडलेली आहे, अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेचं समर्थन होऊ शकत नाही. पोलीस प्रशासन याबाबत कारवाई करत आहे अशी माझी माहिती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व सन्माननीय डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. माझी सर्व रिस्पेक्टेड डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी यांना विनंती आहे का आपण जो संप पुकारला आहे, कृपा करून आपण कामावर रुजू व्हावे, ही नम्र विनंती आपल्याला आहे. कारण खूप सारे पेशंट्सचे इथे हाल होत आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर संपूर्णपणे ताकदीने आपल्या पाठीशी उभी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे शासकीय रुग्णालय आहे, शास्त्रीनगरचं, इथं आम्ही सर्वजण आलेलो आहोत. राऊतसाहेब माझ्याबरोबर आहेत, त्याचबरोबर मंगेश भाऊ, जे प्रायव्हेट जी असोसिएशन या भारतातली मेडिकल असोसिएशन त्याचे ते अध्यक्ष आहेत. सादिया मॅडम इथे आहेत, ज्या आपल्या महानगरपालिकेमध्ये अधिकारी म्हणून तिथं काम करतात. तिथं आमचे महेश तपासे भाऊ असतील, आमचे पाटील साहेब जे जिल्हा अध्यक्ष, सर्व मान्यवर इथं आलेले आहेत. पोलीस प्रशासनातले लोक आहेत, नर्स पदाधिकारी इथं आहेत, डॉक्टर पदाधिकारी आहेत आणि श्रुतीताई ज्यांना तुम्ही बघितलं असेल 2 दिवसापूर्वी त्यांना मारहाण झाली, एका महिला डॉक्टरना मारहाण झाली आणि त्या खरं तर इथे असणाऱ्या स्टाफसाठी लढत होत्या. तरी सुद्धा रमेश म्हात्रे नावाचा जो इथला नगरसेवक आहे, सत्ताधारी आहे, त्यांनी त्या महिला डॉक्टरला सुद्धा मारहाण केली. वैभव नावाचा जो एक डॉक्टर आहे त्याला सुद्धा तुम्ही बघितलं असेल, हे 4 किलोचं पुस्तक आहे, या रजिस्टरनी त्याच्या डोक्यामध्ये 5-6 वेळा मारहाण झाली आणि त्याचा आता स्कॅन करण्यासाठी, म्हणजे डोक्याचा स्कॅन करण्यासाठी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की 2 दिवसापूर्वी ही घटना घडली. बरेच लोक म्हणतात की याला डॉक्टर जबाबदार आहेत. अजिबात डॉक्टर जबाबदार नाही. जेव्हा एक महिला इथं स्कॅन घेऊन आली होती, स्कॅन दुसऱ्या हॉस्पिटलचा होता, त्या स्कॅनमध्ये बघितल्यानंतर तिच्या पोटात जे बाळ होतं त्या बाळाच्या गळ्याभोवती नाळ होती. आता हे जे हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचं, याच्यात लहान मुलांचा ICU नाही.
आता प्रोटोकॉल प्रमाणे जर वाटत असेल की बाळ जन्मल्यानंतर हे सी सेक्शन करू शकतात, पण प्रोटोकॉल असं सांगतो जर बाळाला त्रास झाला तर मग तिथं बाळाचा आयसीयू असणं महत्वाचं आहे. या शास्त्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये चांगलं आयसीयू असावं, बाळाचं आयसीयू असावं, यासाठी अनेक वेळा आंदोलन झालेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहे. त्यामुळे प्रोटोकॉल पद्धतीने इथले अधिकारी, डॉक्टर योग्य सल्ला दिला आणि सल्ला दिला, पण हॉस्पिटल चूज करण्यामध्ये मदत केलं, तिथे ट्रीटमेंट करण्यासाठी मदत केली, ब्लड ग्रुप काय आहे, कुठं आपल्याला प्रोव्हिजन करता येईल ते यांनी सगळ्यांनी मदत केली. ॲम्ब्युलन्सचं नियोजन तिथे करण्यात आलं आणि पूर्णपणे मदत ही करण्यात आली होती. आणि ही करत असताना म्हात्रे नावाचे जे नगरसेवक आहे यांच्याशी सादिया मॅडम स्वतः तिथं बोलल्या होत्या. म्हणजे कुठल्या तरी व्हीआयपीचा हा मुद्दा होता म्हणून नाही, एका गरीब महिलेला न्याय मिळाला पाहिजे, बाळ जन्मल्यानंतर बाळाला कुठली अडचण होऊ नये या भूमिकेतून इथं असणारे नर्सेस आणि डॉक्टर योग्य अशी भूमिका परवा संध्याकाळी त्यांनी घेतली. हा विषय तिथल्या तिथं संपला. महिला ज्या माता आहेत त्या चांगल्या तब्येतीच्या आहेत, आता त्यांना कुठेही काही मेडिकल त्रास नाही. आणि बाळ सुद्धा हे थोडंसं सुरुवातीला कमकुवत होतं कारण गळ्याला नाळ होती, पण आता जे कळालेलं आहे बाळ सुद्धा आता तंदुरुस्त आहे, त्या बाळाला काही अडचण नाही. मग अचानक हे जे रमेश म्हात्रे नावाचे गृहस्थ आहेत, नगरसेवक आहेत, सत्ताधारी आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये, तर हे इथे आले. यांनी वैभव नावाचे जे इथं डॉक्टर आहेत त्यांना मारहाण केली. त्यांच्याबरोबर 4 ते 5 लोक हे तिथे आले होते. अतिशय वाईट पद्धतीने मारहाण केली. त्याला एका कोपऱ्यात ढकललं, त्याच्या मागे महिला नर्स होती, त्यांच्या अंगावर ते वैभव पडले, त्या नर्सला मोठ्या प्रमाणात लागलं. आणि त्याच्याच बरोबर आमच्या ज्या डॉक्टर होत्या, महिला डॉक्टर, ज्या वरिष्ठांना फोन करण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्यांच्या समोर त्यांच्या नर्सेस आणि ह्यांना मारहाण होत होती. आणि तिथे असणारे जे म्हात्रे नावाचे नगरसेवक आहेत, रमेश म्हात्रे, यांनी त्यांच्या हाताला मारलं, महिलेच्या हाताला. एक तर पुरुषाली महिलेला हात लावलाच नाही पाहिजे, त्याला मारलं, फोन खाली पाडला. आणि ही जी दहशत आहे ना, ही एकाच दिवशी झाली असं नाही. अनेक वेळा याच हॉस्पिटलमध्ये रमेशनी आणि त्याच्या गुंडांनी अनेक वेळा इथं असणाऱ्या नर्सेसला आणि डॉक्टरना त्रास दिलेला आहे. आम्ही सर्वजण सत्य समोर सत्ता चालत नाही, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची झालेली घटना. 2 दिवसाआधी ह्याच शास्त्रीनगर परिसरामध्ये हॉस्पिटलमध्ये एका लोकप्रतिनिधींनी डॉक्टरांना मारहाण केली. वास्तविक तशा प्रकारची मारहाण करण्याची गरज नव्हती. डॉक्टर आपलं कर्तव्य बजावत होते आणि पोलिसांनी बाकी 3 लोकांना अटक केली आणि त्या मूळ जे आरोपी आहेत त्यांना अटक त्यावेळी तोपर्यंत केली नव्हती. त्याच्यानंतर ह्या गोष्टीचं पूर्ण उहापोह महाराष्ट्राच्या विधान भवनात झाला. आमदार रोहित पवार आज ट्रेननी आपल्या डोंबिवली शहरामध्ये आले. या शास्त्रीनगरच्या हॉस्पिटलला त्यांनी भेट दिली, डॉक्टरांना भेट दिली, पत्रकारांना भेट दिली, पोलिसांची चर्चा केली, नर्स लोकांना भेट दिली आणि ज्यांना मारहाण झाली त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनाही भेट दिली. आपण पाहिलं असेल की डोंबिवलीमध्ये आल्यानंतर त्यांनी डीसीपी अतुल झेंडे साहेबांची फोनवर संवाद साधला आणि या संवादाच्या माध्यमातून कायद्याचा बडगा खेचून आरोपीला तात्काळ अटक करा, अन्यथा डॉक्टरांनी जो पुकारलेला संप आहे त्याच्यामध्ये आम्ही रस्त्यावर येऊन सहभागी होऊ, अशा प्रकारची चेतावणी देखील आमदार रोहित पवार यांनी दिली. मी आभार व्यक्त करतो झोन 3चे डीसीपी श्री अतुल झेंडे साहेबांना, त्यांनी तात्काळ कारवाई करत सत्तेला न घाबरता पोलिसांनी जी तत्परता दाखवली आणि आरोपी रमेश म्हात्रेजींना अटक केली आणि त्याच्यातनं आज डोंबिवलीकरांना एक वेगळ्या प्रकारचा न्याय मिळालेला आहे. नाही, खरं तर मी मीडियाचे अभिनंदन करतो की हा गुन्हा घडल्यानंतर ज्या प्रकारे 24 तासानंतर हा गुन्हा दाखल करून घेण्यात आला, त्यामागे तुम्हा मीडियाचा खरोखर चांगला रोल आहे आणि तुमचं अभिनंदनच केलं पाहिजे. परंतु मला यासोबत एक गोष्ट अजून एक सांगायची वाटते की या गोष्टी ज्या घडत आहेत, ज्या महिलांवर, महिला काय किंवा पुरुष काय, डॉक्टर हा देवाचा दर्जा दिलेला असतो आपण, आणि त्याच्यावर अशा प्रकारे हात उचलणं हे योग्य नाही आहे. ज्या प्रकारे त्या हॉस्पिटलला सुविधा तुम्ही दिलेल्या आहेत त्याच्यात ते तेवढंच करणार आहेत ना, त्यांनाही काही बंधन आहेत. एक गोष्ट आम्ही समजू शकतो की ते जे पेशंट होते त्यांना काही सुविधा कमी पडल्या असेल किंवा काय, पण याला कारणीभूत कोण आहे? 30-30 वर्षे तुम्ही सत्ता उपभोगून त्या वॉर्डात प्रतिनिधित्व करत असताना तिथे पालिकेने काय तिथे सुविधा दिलेल्या आहेत?
तुम्ही पालिकेचे विश्वस्त म्हणून तिथे निवडून आलेले आहेत, यावेळेस तर बिनविरोध निवडून आलेले आहेत, परंतु तुम्ही केलं काय तिथे? तर त्यामुळे तुम्ही डॉक्टर लोकांच्या हातात रिक्षा द्याल आणि त्यांना फरारीच्या स्पीडनी पळायला सांगाल, कसे पळणार आहेत ते? त्यामुळे सर्वस्वी प्रशासन आणि इथले राज्यकर्ते यासाठी जबाबदार आहेत आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. कालपरोकडे जे आपल्याच माध्यमातून आणि काही महाराष्ट्राच्या माध्यमातून माझ्याकडे जे व्हिडिओ झाले, एकंदर भयानक प्रकार झालेला आहे. जर आपण पूर्ण माहिती घेतली तर कोणी कोणावर हात उचलूच नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण माझ्यासमोर आत्ता आपण पण ऐकलं आणि मला वाटतं डॉक्टर साहेबांकडूनच ऐकलं, तुम्ही नर्सेसकडून ऐकलं, जो प्रकार झालेला आहे खरोखर एवढा वेळेपणा आहे. म्हणजे जे हॉस्पिटल, जे डॉक्टर, जे नर्सेस तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतात, जे प्रामाणिकपणे तुम्हाला सांगत आहेत की जर इथे डिलिव्हरी झाली तर निकूचा जो बेड असतो तो नाही, आम्ही दुसरीकडे तुम्हाला शिफ्ट करण्याचं सगळे जे काही मदत असेल, जे काही कोऑर्डिनेशन असेल, तुमचं ब्लड टेस्ट पासून सगळं इथे करून तुम्हाला तिथे आम्ही मदत करू. आणि हे सगळं होत असताना साधारणपणे ते 1.5-2 तासाच्या कालावधीत तुम्ही कोणातरी ते बोलवता, रमेश म्हात्रेला बोलवता, मारहाण करून घेता, तिथे तुम्ही आवाज चढवतात, घाणेरड्या शब्दांमध्ये अपशब्द वापरता, तुम्ही घाणेरड्या भाषेत सगळे काही बोलता. आणि ते रजिस्टर पण असतं, हे डोक्यात मानाचं त्यांनी दाखवलं, हे जे रजिस्टर आहे बर्थ रजिस्टर. या रजिस्टरमध्ये जे कोणी इथे जन्माला येतात त्यांचा दाखला असतो, आई वडिलांचा दाखला असतो. आपण पाहिलं असेल, आता ठीक आहे 2026 साल झालं, म्हणजे 6 वर्ष निघून गेली, पण 19-20 साली अनेक लोक जिथे रस्त्यावर उतरला किंवा हे जे डॉक्टर्स किंवा नर्सेस हे जे सेवा करून घरी यायचे, त्यांना घरी घ्यायला घाबरायचे, स्वतःच्या सोसायटीमध्ये यायला घाबरायचे, तेव्हा या लोकांनी हिंमत दाखवलेली आहे आणि देवासारखं उतरून लोकांची मदत केली. ते तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला काही गंभीर जखम झाली, काही आजार झाला तर देवाकडे तर आपण आशीर्वाद किंवा प्रार्थना करतोच, पण जे इथे हॉस्पिटलमध्ये येऊन किंवा डॉक्टरकडे जाऊन तुम्ही जेव्हा जे त्यांच्याकडून औषध घेता ते देवासारखंच असतं ना, इंटरव्हेन्शन. आणि आज आपण पाहतोय की रमेश म्हात्रे सारखा माणूस इथे येऊन हात उचलतो, आरडाओरडा करतो, शिवाय देतो, मारामारी करतो आणि असंच सगळं सुट्टं मोकळं रान त्याला मिळालेलं आहे. हे योग्य नाहीये. मुख्य गोष्ट हीच, आज आम्ही अधिवेशनात पण हीच मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांना जर कदाचित त्यांना वाटत असेल पण करता काही येते का, कारण कदाचित त्यांच्यावर वरतून प्रेशर असेल, पण कुठेही राजकीय स्टेटमेंट न करता मला वाटतं माझी मागणी ही साफ आहे, स्पष्ट आहे. मुख्यमंत्री जे आपल्या राज्याचे गृहमंत्री पण आहेत, कारण आपण अनेकदा बोलतो लाडकी बहीण आम्ही योजना आणली, आम्ही ते महिला दिनाला खूप काही बोलत असतो, मग परत काय परवा महिला शेतकऱ्यांसाठी कायदा आणलेला आहे, पण आज आपण पाहिलं महिला डॉक्टरवर, आणि महिला असो किंवा पुरुष असो कुठचाही डॉक्टरवर हात उचललेला आहे. जी महिला डॉक्टर उलट समजायचा प्रयत्न करते तिच्यावर हात उचललेला, नर्सवर हात उचललेला आहे. आमची मागणी स्पष्ट आहे, ज्यांच्यावर FIR झालेले आहेत आणि जे त्या CCTV मध्ये दिसलेले आहेत आणि ज्यांची नावं हे नर्सेस किंवा डॉक्टर्स तुम्हाला देतील, त्यांच्यावर फक्त FIR नाही तर अटक होणं गरजेचं आहे. अटक करून त्यांची परेड काढणं गरजेचं आहे की हे पुन्हा एकदा कुठच्या या शहरात घडू नये. आणि तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रमेश म्हात्रेंचं नगरसेवक पदावरनं बरखास्त करून त्यांना निवडणूक लढण्यापासून बंदी टाकली पाहिजे, नाहीतर नुसतं काही बोलण्याला, आश्वासनाला आणि स्टेटमेंट्सना काही अर्थ राहणार नाही. आज आपण पाहतोय, कदाचित आपण उद्या हे विसरून जाऊ, दुसरं कुठचं तरी विषय येईल पत्रकारांमध्ये किंवा आमच्यामध्ये राजकारण्यांमध्ये वेगळा विषय, पण ह्या डॉक्टर्सना जो मनस्ताप झालेला आहे, जो ट्रॉमा झालेला आहे, हे त्याच्यातून बाहेर कसं येणार. आणि दुसरं म्हणजे हे परत होण्यापासून आपण कसं थांबवणार. आपण ठीक आहे म्हणत असतो की कायदा आणू, आम्ही कधी लॉयर्ससाठी बोलतो, कधी डॉक्टरसाठी बोलतो की कोणी याच्यावर हात उचलणार नाही, कोणी असं नाही होणार, तसं नाही होणार, पण हे सगळं घडल्यानंतरच कशाला. आत्ता कारवाई करायची संधी आहे, मुख्यमंत्र्यांना आत्ता कारवाई करायची वेळ आहे, संधी आहे, त्यांनी आत्ता ती करून दाखवली. 19च्या वेळी भोईरेंचंच तिकीट घेतलं होतं ना परत आणि यांना द्यायला लावलं होतं आम्हाला. मुख्य गोष्ट हीच आहे की आता ठीक आहे म्हणतात ते खासदारांचे एकदम जवळचे आहेत, लाडके आहेत वगैरे, पण मग लाडक्या बहिणी की लाडके हे रमेश म्हात्रे कोण. आणि परत मी सांगतो की आता त्यांनी काहीतरी स्टेटमेंट दिले की ही डॉक्टर माझ्या मुलीसारखी वगैरे. मी जे परवा अधिवेशन बोललो महिला शेतकरी सन्मान बिलाच्या वेळी, की कुठचीही महिला तुम्ही प्रत्येक वेळी तिला टॅग देणं गरजेचंच नाही की माझी आईसारखी आहे, माझ्या मावशीसारखी आहे, माझ्या बहिणीसारखी, माझ्या लेकीसारखी महिला आहे, तिला महिलाचा आदर दिलाच पाहिजे. रमेश म्हात्रे यांनी असं स्टेटमेंट केलं की महिलांचा आदर करणं ही बाळासाहेबांची शिकवण आहे, मात्र CCTV मध्ये जर पाहिलं तर हे धक्कादायक आहे. ते काय आहे की हे नुसतं माझ्या आजोबांचं नाव घेऊन भंपकगिरी वाटेल ते बोलत आहेत. जर एवढी हिंमत आणि शिकवण त्यांनी घेतली असती ना गुवाहाटीला पळाले नसते. पण चला राजकारण पण मी 1 मिनिटं बाजूला ठेवतोय, येऊन इथे नतमस्तक होऊन यांची माफी मागणारे का रमेश म्हात्रे असेल
तर बघा विचार आहे ना, माफ करत आहेत का, पण येऊन इथे पूर्ण लोटांगण करून माफी मागू देताना 30 मिनिटाचा व्हॉइस रेकॉर्ड आहे. जवळपास 30 मिनिटं अश्लील भाषेमध्ये महिला डॉक्टर नर्स यांना शिवीगाळ केलेली आहे. हे महाराष्ट्राला शोभनीय आहे का? महाराष्ट्र ह्या लोकांनी आता हे जे 4-5 राजकारणी लोक आहेत आता सत्तेत बसलेले, त्यांनी एवढ्या भयानक वळणावर नेलेलं आहे. इथून परत आणण्यासाठी आपल्याला खरोखर खूप मेहनत आणि वेळ लागणार आहे. पण ह्या 30 मिनिटांमध्ये आणि जे काही त्यांना फोन करून ते बोलवण्यामध्ये जेवढा वेळ गेला, तेवढ्या ह्याच्यात त्या महिलेची डिलिव्हरी पण झाली असती. आदित्यजी, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की त्यांना पोलीस सुरक्षा होती, त्यांच्याकडे पोलीस गार्ड होता आणि त्यांच्यासमोर हा सगळा प्रकार चालू होता आणि त्या प्रकारची माहिती देखील या ठिकाणी दिली. नाही, मुख्य गोष्ट हीच आहे ना की आता राजकीय जी लोक आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, काय करणार? आता जी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे की तुम्ही यांना अटक करून दाखवा, यांची परेड करून दाखवा. आणि उपमुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातं आहे, ते कुठच्याही नगरसेवकाला धमकी देत असतात, माझ्याकडे येणं तर तुला बरखास्त करतो, माझ्याकडे येणं तर तुला डिस्क्वालिफाय करतो. करा नाही डिस्क्वालिफाय, करा डिस्क्वालिफाय आणि द्या एक मेसेज पूर्ण देशाला की आम्ही पुरोगामी महाराष्ट्र आहोत, आम्ही अशा गोष्टी सहन नाही करणार. डिस्क्वालिफाय तुम्ही आरामात करू शकता. जर उद्या तुम्ही असंच एमसीवर हात उचललात महानगरपालिकेच्या आयुक्तावर, डिस्क्वालिफाय व्हाल ना. तुम्ही जर कुठच्याही सरकारी अधिकाऱ्यावर उचललात आहात तर नॉन बेलेबल ऑफेन्स होतो. मग डॉक्टरवर का नाही होत? म्हणजे डॉक्टरला जो मारतो त्याच्यावर का नाही होत? बरं, इथे काही चुकीचं सांगत होते का, गैर काही प्रकार झाला का, चुकीचं औषध दिलं का, चुकीचं जास्ती काही बिल लावलं का? तसंही नाही. डॉक्टर तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत की जे NICUचं बेड जे लहान मुलासाठी कदाचित गरजेचं असतं आणि उलट चांगलीपणाने ते सांगत होते की ते मूल जर जन्माला असतं सिझेरियननी आणि जर काही प्रीमेच्युअर असतं बर्थ तर तुम्हाला NICUचं बेड लागलं असतं. तो जर इथे त्या वेळेत एखादा जो शेवटचा बेड होता तो ऑक्युपाय झाला असेल तर दुसऱ्या हॉस्पिटलला तुमची सोय करून देते. अजून काय करावं यांनी? आदित्यजी, यापूर्वी 5 वेळा ह्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवरती हल्ले झालेत. तुमचा आवाज येतो, तुम्ही दिसत नाही, ठीक आहे. 5 वेळा हल्ले झालेत आतापर्यंत, पण सुरक्षेची डॉक्टरांच्या काही व्यवस्था केली जात नाहीये. आता एक तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे आता थोडा विषय पुढे मी देतो. मी 2 वर्षापूर्वी अनेक ठिकाणी, म्हणजे मला वाटतं छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, नागपूर असेल, या 3 मेडिकल कॉलेजमधून बातम्या आल्या होत्या की लहान मुलांचा मृत्यू वाढत चालले, मृत्यूदर वाढत चाललेला आहे. मी 3ही ठिकाणी गेलो होतो. माझ्यासोबत अंबादास दानवेजी होते आणि आम्हाला हेच त्यावेळी जे काही त्या तिकडच्या डीननी सांगितलं होतं. पहिलं तर मी डीनना सांगितलं की आम्ही तुमच्यावर आरोप करायला आलो नाही, तुमच्यावर आक्षेप घ्यायला आलो नाही, तुमच्याकडून समजून घ्यायला आलोय की सरकार किंवा शासन कुठे कमी पडतं आणि आम्ही काय आवाज उचलला पाहिजे. तेव्हा आम्हाला हेच सांगितलं गेलं होतं की अनेक ठिकाणी छोटे छोटे विषय आहेत जे मेडिकल कॉलेजेसचे असतील, हॉस्पिटलचे असतील. आज पण अनेक तुम्ही पाहिलं असेल घोषणा झालेली आहे की आता नर्सिंग कॉलेज इथे होणार तिथे होणार. पण आज पण रेसिडेंट डॉक्टर्स यांचं स्टायपेंड वाढवलेलं आहे का? आज तुम्ही कुठच्याही शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये जा किंवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये जा, तुमच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये जा, जे औषधं मिळायला पाहिजेत ते त्या लिस्टवरची औषधं तुम्हाला ते वेळेवर मिळतात का? आणि म्हणून जर मिळत नसतील म्हणून तुम्हाला बाजूच्या दवाखान्यात किंवा एखाद्या केमिस्टकडे पाठवायला लागतं. आता ज्या छोट्या मोठ्या गोष्टी, कुठे भिंत तुटली असते, कुठे कचरा उचलला जात नाही, कुठे नर्सेस जेवढ्या पाहिजेत तेवढ्या अपॉइंट केल्या नसतात, ह्या सगळ्या गोष्टींवर जर तुम्ही पुढे कार्यवाहीच केली नाही, अंमलबजावणी केली नाही तर पुढे काय तुम्ही कशी अपेक्षा करता आरोग्य सेवेची? तीन आरोपींना आज रोजी कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांची दिनांक 10 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि आज त्यांच्याबद्दल आम्ही अधिक तपास करतो. विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो काल गुन्हा दाखल झालेला होता 195/2026, त्या सदर गुन्ह्यामध्ये कालच आपण 3 आरोपींना अटक केली गेली होती. आता इथल्यामध्ये त्या सदर आरोपींना कोर्टामध्ये हजर केला असता त्यांना 2 दिवसाची PCR त्या ठिकाणी दिलेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 4 रमेश म्हात्रे यासुद्धा सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यामध्ये पुढील कार्यवाही प्रक्रिया सुरू आहे.